नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी स्वप्ना आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. पूर्वीच्या काळी सांधेदुखी किंवा गुडघेदुखी एकदा का माणसाला सुरुवात झाली की त्याचा वृद्धापकाळ किंवा त्याची वृद्धावस्थेपर्यंतची वाटचाल सुरू झाली असं एखादं समीकरणच बनून गेलं होतं. पण आता मात्र तरुण वयातच म्हणजे अगदी तिशीतच सांधेदुखी, गुडघेदुखी किंवा पाठदुखी सुरू होताना दिसते. यामागची कारणं वेगवेगळी असू शकतील. म्हणजे कदाचित बदलती जीवनशैली आहे किंवा धकाधकीचं जीवन आहे, वेळी अवेळी खाणं आहे किंवा कदाचित न होणारा अपुरा व्यायाम असेल. हे सगळं सांगण्याचा आज उद्देश हा की 12 ऑक्टोबर हा दिवस वर्ल्ड आर्थरायटिस डे अर्थातच जागतिक संधिवात दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि त्याच अनुषंगाने आजची आपली ही चर्चा. आजचा आपला विषय काय आहे तो आपण जाणून घेऊया. जागतिक आर्थरायटिस डे अर्थातच जागतिक संधिवात दिवसाच्या निमित्तानं संधिवात आणि त्यावरील उपाय या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत. आणि या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आपण याच क्षेत्रातल्या नामवंत व्यक्तींना आमंत्रित केलेलं आहे. आपण त्यांची ओळख करून घेऊया. आपल्याच्या पहिल्या पाहुण्या आहेत सायन हॉस्पिटल येथील वातविकार विभाग प्रमुख अर्थातच रुमॅटॉलॉजी डिपार्टमेंटच्या प्रमुख आणि प्राध्यापिका डॉक्टर योजना गोखले मॅडम. मॅडम नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात अतिशय मनापासून स्वागत. आजच्या आपल्या दुसऱ्या पाहुण्या आहेत केएम हॉस्पिटल येथील भौतिक उपचार विभाग अर्थातच फिजिओथेरपी डिपार्टमेंटच्या प्राध्यापिका डॉक्टर छाया वर्मा. मॅडम नमस्कार. तुमचंही सखी सह्याद्री कार्यक्रमात अतिशय मनापासून स्वागत. आजच्या या दिवसाचं निमित्त साधून आपण संधिवात, त्यावरचे उपचार आणि एकंदरीत व्यायामामुळे होणारा बदल किंवा उपाय आपण जाणून घेणार आहोत. तुमच्याही मनात प्रश्न असतील तर ते थेट आमच्यापर्यंत पोहोचवा. त्यासाठी तुम्हाला लागणार आहेत आमचे दूरध्वनी क्रमांक. ते असे आहेत 24908050 24988050 022 हा एसटीडी कोड फिरवायचा आहे मुंबई बाहेरून जे प्रेक्षक फोन करणार आहेत त्यांनी आणि जे प्रेक्षक मोबाईलवरून फोन करणार आहेत त्यांनी. नेहमीप्रमाणे एक विनंती वजा सूचना. प्रश्न विचारताना आपल्या दूरदर्शन संचाचा आवाज थोडासा कमी ठेवा किंवा दूरदर्शन संच बंद ठेवा. म्हणजे तुमचा आवाज, तुमचा प्रश्न आमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल आणि आपल्याला पाहुण्यांकडून व्यवस्थित मार्गदर्शन करून घेता येईल. लगेचच करणार आहोत चर्चेला सुरुवात. विषय आहे संधिवात आणि त्यावरील उपचार. मार्गदर्शन करतायत डॉक्टर योजना गोखले आणि डॉक्टर छाया वर्मा. पुन्हा एकदा दोघींचं सुद्धा कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. मुळात आजचा दिवस हा वर्ल्ड आर्थरायटिस डे अर्थातच जागतिक संधिवात दिवस म्हणून साजरा केला जातो. तर मॅडम मला तुम्हाला विचारायला आवडेल की या दिवस साजरा करण्यामागे काही पार्श्वभूमी आहे का? हो, खरं तर 21वे शतक जे सुरू झालं त्यातलं पहिलं दशक हे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने म्हणजे जागतिक आरोग्य संस्थेने बोन अँड जॉईंट डिकेड म्हणजे अख्खं दशक सांधे आणि अस्थि यांचं स्वास्थ्य, त्यांचं आरोग्य जपावं यासाठी वेगवेगळं संशोधन व्हावं, त्याच्या उपचार पद्धतीमध्ये काही सुधारणा व्हाव्यात यासाठी जाहीर केलं. त्याचं कारण असं की मागच्या शतकाचा जर आपण विचार केला 20व्या शतकाचा तर त्यात 2 महायुद्ध झाली, त्यानंतर अनेक संसर्गजन्य रोग, त्याच्यावरती प्रतिबंधक लसी, अँटीबायोटिक्स, हृदयविकार, मूत्रपिंडाचे विकार या सगळ्यांवरती संशोधन, त्याचे उपचार या सगळ्यामध्ये ते शतक निघून गेलं. आणि तसं पाहता सांधे, स्नायू आणि हाडं यांच्या स्वास्थ्याकडे, त्याच्या आजारांकडे थोडं दुर्लक्षच झालं. आणि तसं होऊ नये म्हणून पहिली 10 वर्ष त्याच्यासाठी डेडिकेट केली गेली. आणि आजचा दिवस म्हणजे 12 ऑक्टोबर हा वर्ल्ड आर्थरायटिस डे म्हणून जाहीर करण्यात आला. त्याच्यामध्ये सांधे, अस्थि आणि स्नायू यांच्या आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण व्हावी हा एक मुख्य उद्देश आहे. आणि यावर्षी म्हणजे 2015ची थीम अशी आहे, उद्देश असा आहे की तुमच्या स्नायूंचं, अस्थींचं आणि सांध्यांचं स्वास्थ्य तुमच्या हातात आहे, तेव्हा वेळीच उपचार करा. कारण जर का उशीर झाला तर व्यंगत्व येऊ शकतं आणि वेळीच उपचार केला तर तुमचं जीवन सुसह्य होईल आणि तुम्ही जगण्यातला आनंद देखील उपभोगू शकाल. तेव्हा आपण सर्व प्रेक्षक या दृष्टीने हा कार्यक्रम बघा आणि तुमचे प्रश्न, जे काही तुमच्या अडचणी असतील त्या कृपया विचारा.
खरंच सांधेदुखी म्हणजे एक सांधे किंवा स्नायू किंवा हाडं आपण असं म्हणूया, आपल्या शरीरातला एक खूप महत्वाचा भाग आहे की त्यामुळे मग ही सांधेदुखी समजा जर सुरू झाली तर वेळीच उपचार करणं केव्हाही चांगलं आहे. पण अगदी संधिवात जेव्हा आपण म्हणतो तर संधिवात आणि आमवात असे दोन प्रकार ऐकायला मिळतात, पण नेमका त्यांच्यामधला फरक मात्र माहीत नसतो. तर मॅडम, मला तुम्हाला विचारायला आवडेल की ह्या दोघांमध्ये असा काही फरक आहे का? खरं संधिवात म्हणजे जनमानसाला फक्त संधिवात म्हणजे गुडघेदुखी, खांदेदुखी हेच माहिती आहे. पण साधारण असं आहे की संधिवात हा नेहमी वयोमानाप्रमाणे झीज होऊन झालेला संधिवात असतो. आणि आमवात म्हणजे युजली जो कोणालाही होऊ शकतो, लहान मुलांना, मधल्या मिडल एज माणसांना किंवा म्हाताऱ्यांनाही होऊ शकतो. आणि मुख्य फरक असा आहे की संधिवातामध्ये डायरेक्टली जे हाडं आहेत त्याला जी कुर्च्या असते त्या कुर्चेला झीज होऊन हाडांमध्ये दाब येतो आणि दुखायला लागतं. आणि आमवातामध्ये म्हणजे ज्याला अगदी म्हणजे रूढार्थाने रुमटॉइड आर्थरायटिस म्हणतात, त्याच्यामध्ये जे कॅप्सूल असतं म्हणजे आवरण जे असतं जॉईंटच्या बाजूला त्याचं इन्फ्लमेशन होतं, त्याला वेदना होतात आणि त्याचं जे लागण आहे ती हाडाला होते आणि डायरेक्टली हाडाची झीज व्हायला लागते. आणि म्हणून आमवात जो आहे तो कुठल्याही वयाला होऊ शकतो, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि संधिवात जो आहे तो युजली म्हातारपणी किंवा झीज होऊन गेलेला आहे असं होऊ शकतो. म्हणजे वयोमाना परत्वे होणारा आजार म्हणजे संधिवात असं म्हणायला काही हरकत नाहीये. आणि काही कारणामुळे होणारी जी सांधेदुखी आहे त्याला आपण आमवात म्हणू शकतो, नाही का? म्हणजे एक मला हे सांगावंसं वाटतं अर्जुन की समजा एखाद्याचे गुडघे 50 वर्षाच्या आत दुखायला लागले, म्हणजे आपले जे सांधे स्नायू अस्थी बनवलेत ना देवाने, त्या 50-60 वर्षापर्यंत तुम्हाला त्याच्यातनं तसं काही कारण झाल्याशिवाय वेदना नाही होणार. म्हणजे जर का गुडघेदुखी 50च्या आत सुरू झाली किंवा विशेष स्थूल माणूस नाही आहे त्याला 60 वर्षाच्या आत जरी सुरू झाली तरी देखील ती झीज झाल्यामुळे, गुडघ्याची झीज झाल्यामुळे त्यात वेदना सुरू झाल्या अशा भ्रमात राहू नका. तो दाहक स्वरूपाचा वात असू शकेल, इन्फ्लोमेटरी आर्थरायटिस असू शकेल की ज्याच्यासाठी औषधं घ्यावी लागतात. आणि जर तुम्ही ती औषधं नाही घेतलीत वेळेत तर त्या सांध्याची झीज जास्त लवकर होते आणि मग तुम्हाला काही वर्षांमध्ये जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी सारखी वेळ येऊ शकेल. बरं. त्यामुळे जो आमवात आहे किंवा जो दाहक स्वरूपाचा वात आहे तो व्यंगत्व आणू शकतो आणि त्यामुळे त्याचं निदान होणं आणि त्याप्रमाणे त्याची ट्रीटमेंट होणं, कारण त्याच्यासाठी डिझीज मॉडिफाईंग ड्रग्ज आहेत. झीज होणाऱ्या वातासाठी अशी वेदनाशामक गोळ्यांच्या पलीकडे अशी स्पेशल औषधं नाही आहेत की ज्याच्याने त्या रोगाचं स्वरूप पुढे बदलू शकतं आणि व्यंगत्व येणार नाही याची आपण दक्षता घेऊ शकतो. त्यामुळे हे दोन म्हणजे इन्फ्लमेटरी आणि नॉन इन्फ्लमेटरी जे दाहक स्वरूपाचे वात आहेत आणि जे दाहक स्वरूपाचे वात नाहीत, नॉन इन्फ्लमेटरी वात आहेत, या दोघांमध्ये फरक करणं हे अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला जर का संधिवाताचे प्रकार मला सांगायचे झाले, मी आता पुढे त्याच मुद्द्याकडे येणार होते की नेमके असे काही संधिवाताचे प्रकार आहेत का, किंवा जसं मॅडम मगाशी म्हणालात की सांधेदुखी म्हटलं की गुडघेदुखी आणि पाठदुखी किंवा सांधे दुखतात एवढंच एक समीकरण असतं किंवा एवढंच माहीत असतं, पण मुळात सांधेदुखीमध्ये किंवा संधिवातामध्ये असे काही प्रकार आहेत का? दोन गटामध्ये सांध्यांच्या आजाराची विभागणी करता येऊ शकते. तसे सांध्यांचे आजार 200च्या वर आहेत जवळजवळ. पण जर आपल्याला विभागणी करायची झाली तर दोन गटात होऊ शकते. एक म्हणजे इन्फ्लमेटरी टाईपचे म्हणजे दाहक स्वरूपाचे संधिवात, ज्याच्यामध्ये रुमटॉइड आर्थरायटिस म्हणजे आमवात आला किंवा सोरायटिक आर्थरायटिस म्हणजे एक चामडीचा आजार असतो सोरायसिस, बरं, त्याच्याबरोबर होणारा जो संधिवात असतो त्याला सोरायटिक आर्थरायटिस म्हणतात. किंवा एक प्रकारचं अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस म्हणजे जी दाहक स्वरूपाची पाठदुखी किंवा कंबरदुखी असते. त्यानंतर रिॲक्टिव्ह आर्थरायटिस जे काही इन्फेक्शन होतं पोटाचं वगैरे आणि त्यानंतर 2-4 आठवड्यामध्ये जो संधिवात होतो. काही सिस्टेमिक ऑटोइम्युन किंवा कनेक्टिव्ह टिश्यू डिझिजीज असतात, ते फारच गंभीर स्वरूपाचे इन्फ्लमेटरी आर्थरायटिस आहेत ज्याच्यामध्ये लुपस किंवा वॅस्क्युलायटिस सारखे आजार येतात. आणि याची जर का वेळेमध्ये त्यांचं निदान झालं नाही तर ह्या आजारांमुळे सांध्यामध्ये व्यंगत्व तर येतच, पण कनेक्टिव्ह टिश्यू डिझीजचं जर वेळेत निदान झालं नाही तर काही महत्त्वाचे अवयव जसे किडनी आहे, मेंदू आहे, त्याला देखील इजा पोचू शकते. त्यामुळे
वात हा दाहक स्वरूपाचा आहे का दाहक स्वरूपाचा नाही. आता दाहक स्वरूपाचे नसलेले आजार कुठले तर जे जी झोन होतात, म्हणजे गुडघ्याचा ऑस्टिओआर्थरायटिस आहे जो जी झोन होतो, किंवा मणक्याचा, कमरेचे मणके म्हणा किंवा मानेचे मणके म्हणा, त्याचे स्पॉन्डिलोसिस, सर्वायकल स्पॉन्डिलोसिस किंवा लंबर स्पॉन्डिलोसिस हे जी झोन होणारे आजार आहेत. तसंच वयाप्रमाणे हाडं कमकुवत होणं म्हणजे ठिसूळ होणं, ज्याला ऑस्टिओपोरोसिस म्हणतात, त्या प्रकारचे आजार किंवा फायब्रोमायल्जिया ज्याच्यामध्ये स्नायू दुखतात, हे आजार नॉन इन्फ्लेमेटरी म्हणजे जे दाहक स्वरूपाचे नाहीत, ते बऱ्यापैकी माइल्ड आजार असतात. त्याच्याच तुलनेमध्ये जे दाहक स्वरूपाचे किंवा इन्फ्लेमेटरी आहेत त्याची विशेष काळजी घेणं आणि वेळेमध्ये ट्रीटमेंट चालू करणं अतिशय महत्त्वाचं आहे. बरं, म्हणजे दाहक स्वरूपाचे संधिवात आणि दाहक नसलेले संधिवात असे दोन प्रकार आपण करू शकतो. टप्प्याटप्प्याने आपण या दाहक स्वरूपाविषयी जाणून घ्यायचे आणि मग त्यावर भौतिक उपचार कसे उपयोगाला येतात तेही जाणून घ्यायचे. पण आपल्याला एक फोन आलेला आहे, तो आपण घेऊया. दिवाकर कामत आपल्याशी बोलतायत गोव्याहून. नमस्कार सर. हॅलो. हॅलो, मला नमस्कार. प्रश्न विचारायचा आहे की संधिवात हा कसा होतो आणि त्याची कारणे काय आणि बायकांना जास्ती काम होतं, त्याला प्रिव्हेंटिव्ह काय आहे तर आहे का? त्यांनी असं विचारलंय की संधिवात नेमकी होण्यामागची कारणं काय आहेत किंवा तो संधिवात कसा होतो आणि प्रामुख्याने स्त्रियांमध्ये या आजाराचं प्रमाण थोडंसं जास्त आहे, तर त्यामागे काय कारणं आहेत? संधिवात स्त्री आणि पुरुष दोघांमध्येही होतो, अगदी लहान मुलामध्येही होऊ शकतो. बरं. तर काही प्रकारचे जे संधिवात आहेत ते स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात आढळतात, जसं रुमटॉइड आर्थरायटिस आहे, लुपस आहे. काही प्रकारचे संधिवात आहेत ते पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात आढळतात, जसं गाऊट आहे, अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस आहे. असं नाही की ते स्त्रियांमध्ये होत नाहीत, पण त्यांचं प्रमाण पुरुषांमध्ये जास्त आहे. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या संधिवाताची कारणं त्याच्यापाठची वेगवेगळी असतात. म्हणजे आता गाऊट जर म्हटलं तर त्या पेशंटच्या शरीरामध्ये रक्तामध्ये युरिक ॲसिड वाढलेलं असतं. तर एक कारण असं सांगता येत नाही. बऱ्याचदा पेशंटला काहीतरी जेनेटिक टेंडन्सी असते वात होण्याची, आणि त्या जेनेटिक टेंडन्सी असलेल्या पेशंटमध्ये वात होण्यासाठी काहीतरी ट्रिगर होतो, आणि ते काही इन्फेक्शन असू शकेल, कधी स्मोकिंग असू शकेल, कधी हिरड्यांचं इन्फेक्शन असू शकेल. दरवेळी ट्रिगर कुठला आहे तो माहीत असतो असं नाही, पण त्या ट्रिगरमुळे आपल्या शरीरामध्ये जी इम्युन सिस्टीम असते ती इम्युन सिस्टीम ॲक्टिवेट होते आणि मग सांध्यामध्ये इन्फ्लमेशन होतं. तर अशा प्रकारे वेगवेगळी कारणं असू शकतात. बरोबर. जसं मॅडमने मगाशी सांगितलं की दाहक स्वरूपाचे संधिवात असतात आणि दाहक स्वरूपाचे नसलेले संधिवात असतात. आपण टप्प्याटप्प्याने, आणि आता मॅडमने बोलता बोलता सुद्धा गाऊट विषयी किंवा लुपस विषयी सांगितलेलं आहे, त्याविषयी जाणून घ्यायचंच आहे. पण अगदी संधिवात आपण जेव्हा म्हणतो तेव्हा भौतिक उपचार किंवा फिजिओथेरपीचे ट्रीटमेंट खूप महत्वाची असते. तर त्याबद्दल मॅडम तुमच्याकडून जाणून घ्यायला खूप आवडेल. आता या स्लाइडमध्ये दाखवल्याप्रमाणे मी तुम्हाला दाखवते की दाहक संधिवातामध्ये भौतिकोपचारांची भूमिका अतिशय महत्वाची आहे. आणि त्याच्यामध्ये म्हणजे काय, पेशंटला वेदना होत आहेत, जॉईंट कडक होऊन जातोय, सगळे स्नायू काम करत नाहीयेत, तर आमची भूमिका त्याच्यामध्ये काय असते, तर ती वेदना आणि टाटरपणा कमी करणे, सांध्यांमधील हालचाल वाढवणे जे पेशंटसाठी अतिशय महत्वाचं आहे, स्नायूमधील ताकद वाढवण्यासाठी अतिशय चांगले चांगले व्यायामाचे प्रकार आम्ही दाखवतो, आणि सांध्यातील व्यंगांना प्रतिबंध घालणे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण त्याच्यामध्ये आम्ही काही स्प्लिंट्स देतो पेशंटना वापरायला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयुष्यात जास्तीत जास्त स्वावलंबन आणून आयुष्याची गुणवत्ता सुधारणे. आणि हा सगळ्या माणसांचा हक्क आहे, प्रत्येकाचा हक्क आहे की चांगलं जीवन जगावं, वेदनारहित जीवन जगावं, आणि ते सुलभ करण्याचं काम भौतिकोपचार म्हणून आम्ही करतो. आता मी दुसरी स्लाइड तुम्हाला दाखवू इच्छिते इथे की तुम्ही हे कसं करू शकाल. की शारीरिक वेदना आहेत, सगळे सांधे दुखत आहेत, सगळे सांधे कडक झालेले आहेत, तर याच्यासाठी आम्ही शारीरिक ऊर्जेचे संवर्धन आणि सांध्याचे संरक्षण करतो. म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये जॉईंट प्रोटेक्शन प्रिन्सिपल्स आणि एनर्जी कॉन्झर्वेशन टेक्निक्स म्हणतात. पहिल्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या वेदनेचा आदर करा. आदर करा म्हणजे काय, दुखत असेल तर उगा स्वतःला रेटू नका काम करण्यासाठी.
काम आणि विश्रांती यांचा योग्य समतोल साधण्यासाठी शिकलं पाहिजे आणि स्वतःच्या कपॅसिटीमध्ये, स्वतःच्या कार्यक्षमतेमध्ये व्यायाम करा. म्हणजे फिजिओथेरपिस्ट दाखवतो आहे म्हणून व्यायाम करा अशातला भाग नाही. आणि सांध्यात व्यंग निर्माण करणारी अवस्था जर टाळता येत असेल तर टाळायचा प्रयत्न करा. आणि शक्यतो, कारण आमवात हा जास्त करून छोट्या छोट्या जॉईंट जे आपल्या बोटाचे आहेत त्यांना होतो, त्यामुळे शक्यतो कामे करताना मोठ्या सांध्यांचा वापर करा. आणि आम्ही जे स्प्लिंट्स प्रिस्क्राईब करतो तुम्हा लोकांना त्यांचा वापर करून जे सांधे दुखता आहेत त्यांना आराम देऊन जेवढं काम करता येईल तेवढं करायचा प्रयत्न करा. मी पुढच्या स्लाइडमध्ये तुम्हाला असं दाखवू इच्छिते की एका कोपऱ्यामध्ये बघा की आपण साधारण चावीने दरवाजा उघडतो का कुलूप उघडतो, पण ती गोष्ट या पेशंटना म्हणजे आमवाताच्या पेशंटना फार त्रासदायक असते. तेव्हा इथे बघा की त्या चावीला कसं मूठ तयार केलेली आहे. आपण साधारण पुस्तक जेव्हा उघडतो तेव्हा 2 हातांमध्ये धरून उतरतो, पण त्याचं तुम्ही तुमच्या हाताच्या पंजामध्ये उघडलं तर तुमचं तेवढं फोर्स डिस्ट्रीब्युशन व्यवस्थित राहील. इथे हा माणूस आपल्या बोटांनी बटन लावू शकत नाही की उघडू शकत नाही, तर त्याला एक ॲडॅप्टिव्ह डिव्हाइस इथे दिलेला आहे. ते बघा त्याची मूठ जी आहे ती जरा जाड केलेली आहे, म्हणजे त्याच्या हातामध्ये ती बरोबर बसू शकेल. आणि इथे एक बाई जी खुर्चीवरनं उठायचा प्रयत्न करते आहे, जे खरं डाव्या कोपऱ्यामध्ये रॉंग आहे आणि उजव्या कोपऱ्यामध्ये जे बरोबर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोठ्या स्नायूंचा किंवा मोठ्या सांध्यांचा उपयोग करा. हे उठताना खुर्चीवरून कसं तिने मदत घेतलेली आहे ते तुम्ही इथे बघू शकता. म्हणजे काय आहे, भौतिक उपचारामध्ये हे जे औषधोपचारांबरोबर भौतिक उपचार अतिशय महत्त्वाचे आहेत हे पेशंटना कळलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी तुम्ही भरपूर त्याचा फायदा करून घ्या, म्हणजे जीवनमानची गुणवत्ता वाढेल आणि रुग्णांना जितकं कमीत कमी वेदना देऊ परावलंबी जीवन कमी जगता येऊ बरोबर आहे ते करू शकतो. आणि हे आम्ही रुमॅटॉलॉजिस्ट बरोबर काम करताना पेशंटना याची मदत होऊ शकते. एक आमवाताची किंवा रुमॅटॉइड आर्थरायटिसची लक्षणं जरा मला सांगावीशी वाटतात. मॅडम, मी थोडंसं तुम्हाला थांबवतेय, या मुद्द्याकडे यायचंच आहे, आमवाताच्या लक्षणाकडे, पण एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया आणि मग या मुद्द्याकडे येऊया. जवाहर रायसोली आपल्याशी बोलतायत पुण्याहून. नमस्कार सर. नमस्कार. बोला, आपला प्रश्न विचारा. नमस्कार तुम्हा तिघी नाही. माझा नमस्कार. बोला. हा, तर माझा प्रश्न असा आहे की माझ्या मिसेसला एक 6 महिन्यापूर्वी संधिवाताचं निदान झालंय. हॅलो. हा, तर डॉक्टरनी काय सांगितलं की ते थोडं औषध गोळ्या घेतल्या, कोणी म्हणतात ऑपरेशन करा, छोटंसं ऑपरेशन होईल, गुडघा रिप्लेसमेंट नाही. डॉक्टर संजय साहेब आणि पंचकर्म आम्ही केलेत. हॅलो, आवाज येतोय मला तुम्हाला? हो येतोय आमचा. पंचकर्म केलेत आणि सध्या आम्ही इंजेक्शन घेतोय. 3 इंजेक्शन आम्ही घेतलेत सध्या गुडघ्यात आणि सांधे इंजेक्शन. थोडा फरक पडतो इंजेक्शनमुळे, पण ते घेऊ की नाही घेऊ इंजेक्शन अनेकाचे अनेक मत आहेत, त्यामुळे तुम्हाला हे विचारतोय आम्ही. बरं, धन्यवाद. एक संधिवात त्यांना 6 महिन्यांपूर्वी झालेला आहे, त्याचं निदान झालेलं आहे आणि मग त्यांनी वेगवेगळे उपचार पद्धती सुरू केलेली आहे. त्यातलंच एक पंचकर्माचा सुद्धा त्यांनी उपाय घेतलेला आहे आणि इंजेक्शन त्या संदर्भात त्यांनी घेतलेली आहे. 3 इंजेक्शन्स झालेली आहे. तर मग अशा वेळेला काही म्हणजे ती इंजेक्शन्स घ्यावी का, हाच त्यांचा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्या इंजेक्शनमुळे आराम मिळतोय असं त्यांचं म्हणणं आहे. तर काय सांगा. बघा, संधिवाताचे खरं तर प्रकार आहेत, त्यामुळे तुमच्या मिसेसना कुठल्या प्रकारचा वात झालाय, म्हणजे आमवात, रुमॅटॉइड आर्थरायटिस झालाय का, म्हणजे निदान हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण सांधे दुखणं, सुजणं हे सगळ्या प्रकारच्या संधिवातामध्ये येतं, पण जे दाहक स्वरूपाचे संधिवात, फॉर एक्झाम्पल रुमॅटॉइड आर्थरायटिस, त्याच्यामध्ये सांधे आखडतात. म्हणजे सकाळी उठल्यावरती पेशंटचे सांधे आखडलेले असतात, त्यांना मूठ करता येत नाही. ते गरम पाण्यामध्ये हात घालतात भिजत किंवा गरम शॉवर घेतात आणि मग त्यांना एक हालचाल करणं सोपं जातं. तर आणि त्या पेशंटचा ESR वाढलेला असतो. ESR ही एक रक्ताची चाचणी आहे. तर दाहक स्वरूपाच्या संधिवातामध्ये, रुमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये ESR वाढलेला असतो. तर तुमच्या मिसेसना संधिवात झालाय तुम्ही म्हणताय, त्यांचं वय काय आहे ते महत्त्वाचं आहे. जर का पेशंटचं वय यंग पेशंट असेल, हाताचे सांधे पण गुडघ्याच्या सांध्यांबरोबर दुखत असतील आणि त्यांना त्यांच्या RA टेस्ट, anti-CCP सारख्या टेस्ट पॉझिटिव्ह असतील आणि जर रुमॅटॉइड आर्थरायटिस असेल तर त्याच्यासाठी डिझीज मॉडिफाईंग अँटी रुमॅटिक ड्रग्ज नावाची जी औषधं असतात, जी आता स्लाइडमध्ये आपण तुम्हाला दाखवू की मिथोट्रेक्सेट म्हणा, सल्फासालाझिन, लेफ्लुनमाइड,
हायड्रॉक्सिक्लोरोक्विन सारखी औषधं असतात, डिझीज मॉडिफाईंग अँटी रुमॅटिक ड्रग्स, तर ती घेणं रुमॅटॉइड आर्थरायटिसच्या पेशंटला अतिशय अपरिहार्य आहे आणि त्याचा डोस पेशंटच्या आजाराच्या सिव्हिरिटीप्रमाणे आम्ही ठरवतो आणि ती पेशंटला जवळजवळ जन्मभर घ्यावी लागतात. त्यामुळे तुम्ही फक्त संधिवात म्हणताय, तो संधिवात रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे का नाही आहे, तुमच्या मिसेसना सांधेदुखी बरोबर सोरायसिस आहे का, जर सोरायसिस असेल तर त्यांना सोरायटिक आर्थरायटिस असू शकतो. त्यामुळे संधिवात हे तसं पाहायला गेलं तर फक्त सांधेदुखी हे एक लक्षण झालं, म्हणजे त्याचा कुठल्या प्रकारचा वात आहे त्याप्रमाणे पेशंटची ट्रीटमेंट ठरते. आणि जर का रुमॅटॉइड आर्थरायटिस हा डिझीज मॉडिफाईंग अँटी रुमॅटिक ड्रग्सने कंट्रोलमध्ये येत नसेल तर त्यांना त्याच्याही पुढे जाऊन बायोलॉजिक्स नावाची अजून जी महाग स्वरूपाची औषधं आहेत तीही घ्यायला लागू शकतात. आणि ती जर वेळेमध्ये पेशंटला डीमार्ट्स घेतली नाहीत तर त्यांना व्यंगत्व येऊ शकतं. त्यामुळे नुसतंच सांध्यामध्ये इंजेक्शन घेत राहणं, ही ट्रीटमेंट जी झोन होणाऱ्या गुडघेदुखीची आहे, ही ट्रीटमेंट रुमॅटॉइड आर्थरायटिस सारख्या संधिवाताची नाही आहे. त्याच्यामध्ये तुम्ही फक्त टेम्पररीली इंजेक्शन देऊ शकता, पण परमनंट सोल्युशन रुमॅटॉइड आर्थरायटिसचं डिझीज मॉडिफाईंग अँटी रुमॅटिक ड्रग्स हेच आहे. हे कृपया समजून घ्या. आणि रुमॅटॉइड आर्थरायटिस सारख्या संधिवाताची ट्रीटमेंट, पेशंटचा पहिला प्रश्न असतो की ह्याला क्युअर आहे का, तर हा आजार औषधाने कंट्रोलमध्ये राहू शकतो. जसं तुमचं ब्लड प्रेशर आणि डायबिटीज औषधं घेऊन कंट्रोलमध्ये राहतं, तसाच रुमॅटॉइड आर्थरायटिस हा औषधं घेऊन कंट्रोलमध्ये राहतो. आणि तुम्हाला कोणीही सांगितले नाही मी त्याला समूळ उच्चाटन करतो तर ते खोटं आहे. बरं, त्याच्यासाठी सतत ट्रीटमेंट घेऊन, जर का आजार जास्त प्रमाणात असेल तर गोळ्या जास्त प्रमाणात लागतात. आजार कंट्रोलमध्ये आला की गोळ्यांचं प्रमाण आम्ही कमी करतो, पण ते तुम्ही स्वतःहून नाही करू शकत. आणि कृपया इनडेफिनेटली किंवा अनिर्बंधपणे स्टिरॉइड्स घेऊ नका. आजाराचं निदान नीट होऊ द्या आणि त्याप्रमाणे त्याची व्यवस्थित ट्रीटमेंट घ्या. हे माझं तुम्हाला अतिशय कळकळीचं सांगणं आहे. म्हणजे जे तुम्ही जसं म्हणालात की संधिवात जो आहे, रुमेटॉइड आर्थरायटिस, आमवात, तो पूर्णपणे बरा होऊ शकत नाही, पण योग्य निदान केल्यानंतर, योग्य औषधोपचार घेतल्यानंतर तो आपण नियंत्रणात आणू शकतो. अगदी छानपैकी नियंत्रणात आणू शकतो की पेशंट ऑलमोस्ट नॉर्मल पेशंट सारखं आयुष्य जगू शकतो. बरं. त्यामुळे औषधं घ्यायचा कंटाळा करणं किंवा डॉक्टर उगीचच औषधं देतात, औषधं दिल्यावरती किडनी खराब होते, लिव्हर खराब होतं, अशा गैरसमजामध्ये राहून औषधं घ्यायचं टाळू नका. आणि कृपया व्यंगत्व टाळण्यासाठी ही औषधं घेणं अतिशय महत्वाचं आहे, हे समजून घ्या. आणि योग्य तो तज्ज्ञांचा सल्ला केव्हाही चांगलाच असतो. आणि जसं मॅडम सुद्धा म्हणालात की आपल्या वेदनेचा आदर करायला शिका, जेणेकरून आपण ही वेदना नियंत्रणात आणू शकतो, नाही का. आपल्याला एक फोन आलेला आहे, तो आपण घेऊया. डॉक्टर श्रीकृष्ण ढोणे आपल्याशी बोलतात ठाण्याहून. नमस्कार सर. सलग प्रश्न विचारा सर. नमस्कार. मॅडम नमस्कार. मॅडम मी क्लास 1 ऑर्थोपेडिक सर्जन होतो सिव्हिल हॉस्पिटलला मॅडम. तर मी 25 वर्ष गव्हर्नमेंटमध्ये सर्व्हिस केलेली आहे. तर आमच्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलला बऱ्याच लेडीज पेशंट जॉईंट पेननी भरपूर इकडे तिकडे आयुर्वेदिक ट्रीटमेंट यांनी त्रस्त झालेले असतात. तर आम्ही त्याची हिस्ट्री पाहून आणि जॉईंटची हालचाल तपासून आणि त्या एवढ्या वेदनेनी म्हणजे त्रस्त असतात की त्यांना इमिजिएट काहीतरी ट्रीटमेंट पाहिजे, तर त्यांना आम्ही कॅप्सूल इंडोमिथासिन दररोज रात्री 1 कॅप्सूल घ्यायला सांगतो. आणि जॉईंट जर सुजलेले असले तर त्याच्यामधलं आम्ही पाणी ऍस्पिरेट करतो आणि त्याच्यामध्ये लोकल इंजेक्शन देतो आणि त्याच्यानंतर एक्सरसाइज करायला सांगतो. तर पेशंट्सला भरपूर आराम पडतो आणि आराम पडल्यानंतरच पेशंट एक्सरसाइज करू शकतो. हा एक भाग. दुसरा भाग, अशा पेशंट्समध्ये जॉईंट रिप्लेसमेंट आम्ही अडवाईज करत नाही, कारण याच्यामध्ये पाणी सुटतं आणि जॉईंट रिप्लेसमेंट केल्यानंतर सुद्धा सुटतं आणि जॉईंट जो आहे तो लूज होण्याचे जास्त चान्सेस असतात, कारण बोन सुद्धा ऑस्टिओपोरोटिक झालेले असतात. तर रात्री जर 1 कॅप्सूल दिली तर सकाळी पेशंट अगदी फ्रेश होतो मॅडम. आणि फिजिओथेरपी सुद्धा आम्ही अडवाईज करतो. विस्को कंपनीची एक सायकल मिळते, 1400-1500 रुपयाची सायकल मिळते, त्याच्यावर चांगला व्यायाम होऊ शकतो. प्रश्न काय तो सर, कृपया आपला सांगाल नेमका का? प्रश्न काय आहे तो कळला तर बरं होईल. प्रश्न आहे म्हणजे प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये इन्व्हेस्टिगेशन मध्ये भरपूर वेळ घालवतात, भरपूर पैसा घालवतात मॅडम.
तो न घालवता डायरेक्ट ट्रीटमेंट सुरू करावी. ते स्वतःही डॉक्टर आहेत आणि त्यांचं असंच म्हणणं आहे की समजा असं काही आजार असेल तर पटकन उपचार करणं केव्हाही चांगलं. तर याबद्दल तुमचं दोघींचंही मत मला जाणून घ्यायचंय. हे पहा, निदान झाल्याशिवाय उपचार करणं हे कधीही योग्य नाही. आणि ज्या काही चाचण्या लागतात संधिवाताचं निदान करण्यासाठी त्या फार महाग आहेत असं अजिबात नाही. त्यामुळे पेशंटच्या संधिवाताचं निदान होणं म्हणजे साध्या चाचण्या आहेत. त्याच्यामध्ये CBC, ESR इरिथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट ही फार महाग चाचणी नाही आहे. पण दाहक संधिवातामध्ये इरिथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट हा वाढलेला असतो. त्याच्या अगेन्स्ट जे ऑस्टिओआर्थरायटिस आहे त्याच्यामुळे जर सांधे दुखत असतील तर ESR हा वाढलेला नसतो. त्यानंतर RA टेस्ट नावाची जी टेस्ट आहे ती 10 पैकी 6-7 पेशंट रुमेटॉइड आर्थरायटिस आहेत त्यांच्यामध्ये पॉझिटिव्ह असते. अँटी CCP नावाची टेस्ट आहे ती 10 पैकी 7-8 पेशंटमध्ये पॉझिटिव्ह असते. त्या टेस्ट करणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण केवळ वेदनाशामक गोळ्या देणं आणि इंजेक्शनं देत राहणं हा आम वातावरती अजिबात उपाय नाही. तेव्हा प्लीज नोट की तुम्ही डायग्नोसिस करूनच ट्रीटमेंट करणं महत्त्वाचं आहे. नाहीतर पेशंट रोज वेदनाशामक गोळ्या घेत राहील आणि वेदनाशामक गोळ्यांमुळे म्हणजे अमेरिकेमध्ये एक जवळजवळ 16,000 पेशंटवरती ही एक स्टडी झाली होती की वेदनाशामक गोळ्यांची सेफ्टी वर्सेस डिझीज मॉडिफाईंग ड्रग्सची सेफ्टी. तर डिझीज मॉडिफाईंग ड्रग्स हे वेदनाशामक गोळ्यांपेक्षा जास्त सेफ आहेत, कारण वेदनाशामक गोळ्या 8 ते 10 तास त्याचा इफेक्ट राहतो, पुन्हा पुन्हा घ्याव्या लागतात. त्याच्यामुळे पोटाचा अल्सर होऊ शकतो, अल्सर फुटू शकतो, पेशंटला जठरामध्ये रक्तस्राव होऊ शकतो आणि पेशंटच्या जीवनाला देखील धोका असतो. आणि जेव्हा पेशंट डिझीज मॉडिफाईंग ड्रग्ज घेतात तेव्हा त्यांचा आजार इतका कंट्रोलमध्ये येतो की त्यांना वेदनाशामक गोळ्यांची गरज लागत नाही. तेव्हा डिझीज मॉडिफाईंग ड्रग्ज घेणं रुमेटॉइड आर्थरायटिससाठी अतिशय महत्त्वाचं आहे. इंडोमेथासिन हे इतकं ॲसिडिटी करणारं वेदनाशामक औषध आहे की ते फक्त फार जेव्हा वेदना होत असतात तेव्हा इमर्जन्सीसाठी वापरावं. रोज रात्री इंडोमेथासिन घेऊन वेदनाशमन करणं म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळचा त्यांचा जो स्टिफनेस आहे तो घालवण्यासाठी हे इनडेफिनेटली करणं हे अतिशय अयोग्य आहे. बरं. मला इथे थोडंसं असं म्हणावंसं वाटतं की डॉक्टरांनी सांगितलं की त्यांच्याकडे पुष्कळशा स्त्रिया दुखणं घेऊन येतात. तर मला असं वाटतं की बेसिकली त्यांना हे आमवात नसताना हे डिजनरेटिव्ह आर्थरायटिस म्हणजे वयोमानाप्रमाणे येणारा किंवा बायकांमध्ये मणक्यांची झीज, हाडाची झीज फार होते, कारण हॉर्मोन्स चेंजेसमुळे होतं. अशा वेळेला वेदनाशामक गोळ्या तुमचं वेदना तर कमी करतातच, पण त्याच्याबरोबर त्यांचं वजन जास्त आहे का, त्या व्यायाम नीट करतायत की नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मी ते स्लाइडमध्ये दाखवू इच्छिते की तुम्ही गुडघ्याचं जर दुखणं आलं तर तुम्ही कुठले व्यायाम करावेत हे तुम्ही जाणून घ्यायला पाहिजे. आणि ते अतिशय सोपे व्यायाम आहेत जे तुम्ही घरच्या घरी करू शकता. तुम्हाला कळत नसेल तर आम्ही फिजिओथेरपिस्ट तुम्हाला हेल्प करू शकतो, कारण कोणीही सांध्यांची काळजी घेणं कोणी लक्षात घेत नाही. फक्त दुखतंय म्हणून डॉक्टरांकडे येतात आणि गोळ्या घेतात. आणि दुसरं म्हणजे जर व्हिटॅमिन D आणि कॅल्शियमच्या गोळ्या घेऊन दुखणं कमी होतं असं काहींचं मत आहे, पण त्याच्याबरोबर जर तुम्ही स्वतः हाडांवरती भार देणारे एक्सरसाइजेस केलेत, फॉर एक्झाम्पल नुसतं चालणं जरी केलं साधारण 30 मिनिटं किंवा योगासनं केलीत, योगासनांबरोबर तुम्ही समजा वजनं हातामध्ये घेऊन जर व्यायाम केलात तर भरपूर फरक पडू शकतो. आणि हे तुम्ही ह्या स्लाइडमध्ये दिसतंय तुम्हाला की वेट बेरिंग एक्सरसाइजेस कसे असतात जे नॉर्मली तुम्ही आणि मीही करू शकतो. म्हणजे असं नाही की नुसतं दुखतंय म्हणून तुम्ही टेस्ट करा आणि नंतर मग डायग्नोसिस ते दाहक आहे, संधिवात का वयोमानाप्रमाणे झालेलं आहे असं नाहीये. जे व्यवस्थित योग्य मार्गदर्शनाखाली त्याचं डायग्नोसिस झालं की त्याची ट्रीटमेंट नक्की होऊ शकते. म्हणजे मला वाटतं तज्ज्ञांचा योग्य सल्ला घेणं केव्हाही चांगलं, नाही का? आणि त्याच अनुषंगाने आजची आपली ही चर्चा आहे. आपल्याला एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. रजनी पडवणकर आपल्याशी बोलतायत बंगलोरहून. नमस्कार मॅडम. नमस्कार. बोला. हा नमस्कार. तुम्हाला तिघींनाही नमस्कार. माझा प्रश्न असा आहे, मी रजनी पडवणकर बँगलोरहून बोलते आहे. माझा प्रश्न असा आहे की संधिवात हा अनुवंशिक आहे का, आणि संधिवात झालेल्या व्यक्तींना थंडीच्या दिवसात खूप त्रास होतो, ह्याचे कारण काय, आणि थंडीच्या दिवसात कोणती काळजी घ्यावी? नमस्कार, धन्यवाद. धन्यवाद. संधिवात हा अनुवंशिक असू शकतो का? हो, बऱ्याच प्रकारचे संधिवात हे
कुटुंबामधल्या इतर मेंबर्सना पण होतात. त्यामुळे थोड्याफार प्रमाणात, समजा जर का आपण पर्सेंटेज वाईज बोलायचं झालं तर एक 50% अनुवंशिकतेचा भाग असतो आणि कुठल्या पेशंटमध्ये तो अनुवंशिकतेचा जो जीन असतो तो ट्रिगर होतो ते सांगणं डिफिकल्ट आहे. म्हणजे एखाद्या कुंभकर्णासारखा तो झोपलेला असतो तो जीन आणि काहीतरी कारण होतं आणि तो ट्रिगर होतो. पण तुमचा प्रश्न योग्य आहे की अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस हा फॅमिलीमध्ये रन करतो, रुमॅटॉइड आर्थरायटिस फॅमिलीमध्ये रन करतो, गाऊट बऱ्याचदा फॅमिलीमध्ये रन करतो. त्यामुळे बऱ्याच प्रकारचे संधिवात, सोरॅटिक आर्थरायटिस आणि सोरायसिस बऱ्याचदा फॅमिली मेंबर्समध्ये असतो. तर अनुवंशिक असतो. हो, बरोबर. त्यांचा दुसरा प्रश्न असा होता की साधारण थंडीच्या दिवसात संधिवात असलेल्या लोकांना खूप त्रास होतो, तर मग अशा वेळेला आपण काळजी कोणती घेतली पाहिजे? ते ऍक्च्युली थोडा वॉर्म ठेवू शकतात, सांधे त्यांचे गरम कपडे घालू शकतात आणि जी संधिवाताची औषधं आहेत ती मॉइस्ट वेदर, म्हणजे जेव्हा पावसाळा आणि थंडी असते, मॉइस्ट आणि कोल्ड वेदर असतं तेव्हा संधिवाताच्या रोगांना थोडा त्रास जास्त होतो आणि तेव्हा त्यांची औषधं माझ्या आता जवळजवळ 25-30 वर्षाच्या अनुभवाप्रमाणे थोड्या प्रमाणात वाढवायला लागतात. त्यांची डिझीज मॉडिफाईंग ड्रग्स पण वाढवायला लागतात. पण मग यामागे नेमकं कारण काय, म्हणजे का थंडीमुळे त्रास होतो असं काही कारण आहे का? एक्झॅक्टली त्याचं काही कारण असं सापडलेलं नाहीये, पण हे एक ऑब्झर्वेशन आहे अनेक वर्ष आणि त्या काळामध्ये त्यांची औषधं थोड्या प्रमाणात वाढवायला लागतात. आता लुपस नावाचा जो आजार आहे तो त्याचं सूर्यप्रकाशाशी वाकडं आहे. तर सूर्यप्रकाशात जाण्याने त्रास होतो. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या वाताचं थंडी आणि पावसाशी पण थोडं वेगवेगळं नातं आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे बदलत्या वातावरणासोबत आपण आपली काळजी घ्यायची. औषधोपचार आहेच, त्यानंतर भौतिक उपचार म्हणजे व्यायाम तर आहेच, नाही का? फोन आलेला आहे तो आपण घेऊया. अरुण आपल्याशी बोलतायत औरंगाबादहून. नमस्कार सर. हा नमस्कार, मी अरुण सोरे बोलतो औरंगाबादवरून. नमस्कार. हॅलो. हा बोला. हा, माझ्या पायाच्या घोट्याच्या ठिकाणी सांधेवाची प्रॉब्लेम आहे. हॅलो. हा बोला, विचारा प्रश्न. हा, माझ्या पायाचे जे घोटे असतात ना खाली, टाचा, हा टाचाच्या वरती घोटा अँकल, हा अँकलला, तर त्या ठिकाणी सांधेवातीचा प्रॉब्लेम आहे. माझा ESR वाढलेला आहे. बरं. आणि सकाळी उठल्यानंतर थोडी सूज आल्यासारखी होती आणि चालताना थोडा त्रास होतो, असे पाय लचकल्यासारखे होतात आणि काही वेळानंतर मग रुटीन मध्ये आलं की चालता येते व्यवस्थित. त्यांना घोट्याच्या ठिकाणी संधिवात झालेला आहे आणि मग त्यांचा ESR वाढला आहे. जसं मॅडमने सांगितलं की ESR वाढतो नॉर्मली या पेशंट्समध्ये आणि त्यांना मग ती सूज येते सकाळी उठल्यानंतर किंवा कधीतरी चालताना त्रास होतो. मग अशा वेळेला नेमकी त्यांनी कोणती काळजी घेतली पाहिजे? आता आपण जो प्रश्न विचारला त्याच्यामध्ये तुम्हाला घोट्याचं दुखणे असं म्हणालात आणि ESR वाढलेला आहे. पण आता हे तुम्हाला किती दिवस आहे, म्हणजे गेले 3 महिने आहे का 6 महिने आहे? नेमकं ESR म्हणजे काय हे जर कळलं तर जास्त बरं होईल, म्हणजे आपल्या प्रेक्षकांना सुद्धा त्याची जाणीव होईलच. बरं. ESR म्हणजे इंग्लिशमध्ये एरिथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट म्हणतात. ही एक लॅबोरेटरी टेस्ट आहे. बरं. आणि त्याच्यामध्ये तुमच्या शरीरामध्ये काही इन्फ्लमेशन आहे का, काही तुम्हाला संधिवाताचा प्रॉब्लेम येऊ शकतो का हे तुम्हाला कळू शकतं. त्याच्याबरोबर खरं CRP सी रिॲक्टिव्ह प्रोटीन पण करतात आणि हे सगळं रुमॅटॉलॉजिस्ट म्हणजे संधिवाताचे स्पेशलिस्ट असतात ते करतात. पण आता तुम्ही म्हणालात ज्याप्रमाणे की तुमचं वय किती आहे कळलं असतं तर मला जास्त बरं झालं असतं. पण त्याच्याबरोबर तुम्हाला इतर काही सांधे दुखत आहेत का नुसती टाच दुखते आणि त्याच्याबरोबर घोटा दुखतो आहे, तर अशा वेळेला रुमॅटॉलॉजिस्ट HLA-B27 म्हणून एक लॅबोरेटरी टेस्ट करतात आणि त्याच्यामध्ये कळतं की तुम्हाला खरंच हा आमवात पाठीचा झालेला आहे की नाही आणि त्याप्रमाणे तुम्हाला गोळ्या आणि औषधं दिली जातात. आणि त्याच्याबरोबर काही व्यायामाचे प्रकारही असतात. फिजिओथेरपी पण त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये आम्ही फिजिओथेरपीसाठी तुम्हाला गरम पाण्याचा शेक देऊ शकतो किंवा वॅक्स बाथ देऊ शकतो किंवा काही तुम्हाला चपलेमध्ये काही आधार देण्यासाठी इन्सोल्स देतो ज्याच्यामध्ये तुम्हाला वेट बेअरिंग होऊन दुखणं जे होईल ते कमी होऊ शकतं. बरं. जसं मॅडम तुम्ही मगाशी म्हणालात की दाहक स्वरूपाचे आणि दाहक नसलेले असे संधिवात असतात. आमवाताची लक्षणं किंवा एकंदरीत उपचार पद्धती आपण जाणून घेतलेली आहेच, पण तुम्ही बोलता बोलता लुपस किंवा वॅस्क्युलायटिस अशा आजारांचा उल्लेख केला होता. तर मग या आजारांची नेमकी लक्षणं काय आहे किंवा त्यावेळेला सांधेदुखी कशी असते? लुपस हा बऱ्यापैकी गंभीर स्वरूपाचा वात आहे
त्या पेशंटचे सांधे दुखतात, सुजतात, सकाळी आखडतात देखील, पण त्यांना सांधे दुखण्याबरोबर अजूनही काही त्यांची लक्षणं असतात. म्हणजे त्यांना अधूनमधून ताप येतो, त्यांना वेगवेगळ्या प्रकारची पुरळ येतं. जरा स्लाइड, नेक्स्ट स्लाइड. वेगवेगळ्या प्रकारचं पुरळ येऊ शकतं. नेक्स्ट स्लाइड. आपण या लुपस विषयी जाणून घेऊया. स्लाइड्स पण तुम्ही आणलेल्या आहेत, त्या स्लाइड्स सुद्धा आपण प्रेक्षकांना दाखवूया. तत्पूर्वी एक फोन आलेला आहे, तो आपण घेऊया आणि मग पुन्हा एकदा या मुद्द्याकडे येऊया. तृप्ती नागाडे आपल्याशी बोलतायत बीडहून. नमस्कार मॅडम. मॅडम, माझा असा प्रश्न आहे की 3.5 वर्ष झालं माझ्या आईला संधिवात झालेला आहे आणि आता सध्या तिची परिस्थिती अशी झाली की तिला जास्त त्रास म्हणजे होतोय तिला त्रास. तर तो त्रास कसा तिचा कमी होईल आणि आहार कशा पद्धतीचा घेतला पाहिजे संधिवाताच्या लोकांनी? बर, धन्यवाद. उपचार पद्धती त्यांनी विचारलेली आहे की साधारण 3.5 वर्षांपासून त्यांना संधिवात आहे त्यांच्या आईला. तर मला वाटतं बऱ्याचशा प्रेक्षकांना संधिवाताचे वेगवेगळे प्रकार आहेत हा एक महत्त्वाचा मुद्दा कळलेलाच दिसत नाहीये. त्यामुळे पुन्हा पुन्हा आपल्याला तेच प्रश्न येत आहेत. संधिवाताचा कुठला प्रकार आहे त्याप्रमाणे तिची ट्रीटमेंट होणार. तुमच्या आईला जर का बोटाचे सांधे दुखत आहेत, गुडघे दुखत आहेत आणि अनेक सांधे 5, 6, 7, 8 सांधे जर का दुखत आहेत, सांधे आखडलेले आहेत, अशा प्रकारचा जर का आजार असेल, तर रुमेटॉइड आर्थरायटिस असेल तर त्यांना डिझीज मॉडिफाईंग अँटीरुमॅटिक ड्रग्ज घेणं हे महत्त्वाचं आहे. तुम्ही तुमच्या आईला एकदा एखाद्या रुमेटॉलॉजिस्टला दाखवा, संधिवाताचं निदान एक्झॅक्ट करून घ्या आणि त्याप्रमाणे त्याची ट्रीटमेंट करणं महत्त्वाचं आहे. आपण लुपस या आजाराबद्दल बोलत होतो. स्लाइड जरा आपण दाखवाल तर फार बरं होईल. त्याच्यामध्ये सांधेदुखी बरोबर पेशंटना अधनामधना, स्लाइड ऑन राहू द्या, अधनामधना ताप येतो, काही वेगवेगळ्या प्रकारचं पुरळ होऊ शकतं, काही प्रकारच्या जखमा होऊ शकतात, चामडीवरती म्हणा किंवा तोंडामध्ये म्हणा, त्यांचे केस फार गळतात. तर अशा प्रकारचे ॲडिशनल फीचर्स असतात, त्याला असोसिएट फीचर्स म्हणतो. बोटं कधी कधी निळी पडतात, कधी कधी त्यांची बोटं काळी देखील पडू शकतात. बरं, स्लाइड आपण स्लाइड्सवर पाहू शकतोच. स्लाइड्सवरती जरा दाखवाल तर. काही वेळा काही पेशंटच्या डोळ्याला सूज येऊ शकते, डोळ्याच्या बाहेरच्या पांढऱ्या भागाला, डोळ्याच्या आतल्या भागाला. म्हणजे अशा अनेक प्रकारचे प्रॉब्लेम्स पेशंट लुपसचे असतात त्यांना होतात. त्यांना यंग असताना, कमी वय असताना, तरुण वयामध्ये हाय ब्लड प्रेशर असू शकतं. स्लाइड दाखवाल तर फार बरं होईल. तरुण वयामध्ये त्यांना हाय ब्लड प्रेशर असू शकतं. त्यांच्या लघवीमध्ये प्रोटीन्स जाऊ शकतात, लघवीमध्ये लाल पेशी जाऊ शकतात. त्यांचा ESR 80, 90, 100 इतका, 100पेक्षाही जास्त इतका वाढलेला असू शकतो. एक ANA नावाची चाचणी आहे, अँटी न्यूक्लिअर अँटीबॉडी टेस्ट. ती चाचणी या पेशंटमध्ये पॉझिटिव्ह असते. म्हणजे लुपसच्या जवळजवळ 100% पेशंटमध्ये ही चाचणी पॉझिटिव्ह असते. आणि लुपसबद्दल जास्त माहिती देण्याचं कारण असं, या आजाराचं स्वरूप इतकं गंभीर आहे की त्या आजारामध्ये, स्लाइड प्लीज, पेशंटच्या किडनीला, आपण इथे चित्र पाहता आहात की त्या पेशंटच्या किडनीला, पॉइंटर नाहीये, किडनीला सूज येऊ शकते, त्याच्या मेंदूला, मज्जारज्जूला सूज येऊ शकते, त्याच्या हृदयाला सूज येऊ शकते, फुफ्फुसांना सूज येऊ शकते. त्यामुळे त्याचं निदान होणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यांची बोटं जर तुम्ही पाहिलीत तर पूर्णपणे सुजलेली दिसतात. जर का रुमेटॉइड आर्थरायटिसचे पाहिलं तर हे नकल्स आणि ही नकल सुजलेली असतात. वेअरॅज लुपसच्या पेशंटचे पूर्ण बोट सुजलेलं असतं, त्यांच्या नखाच्या बाजूला एक लालसरपणा असतो. हा अतिशय गंभीर स्वरूपाचा आजार आहे, जसंच वॅस्क्युलायटिस देखील. आणि त्यांचे उपचार जे आहेत ते त्यांना थोड्या प्रमाणात, त्यांना तीव्रतेप्रमाणे स्टिरॉइड दिले जातात, हायड्रॉक्सिक्लोरोक्विन नावाचं औषध दिलं जातं. आणि किडनी किंवा मेंदूला वगैरे जर सूज आली असेल तर त्या रुग्णाला इम्युनोसप्रेशन औषधं द्यावी लागतात. बरं, म्हणजे खरंच हा खूप गंभीर स्वरूपाचा असा आजार आहे आणि तुम्ही त्यावरची जी काही औषधं आहेत ती सांगितलेली आहेत. पण मग ह्या 2 आजारांवर भौतिक उपचार किंवा फिजिओथेरपी कशी उपयोगाला येऊ शकते? तर योजना मॅडमनी म्हटल्याप्रमाणे हा अतिशय गंभीर स्वरूपाचा आजार आहे. म्हणजे निदान होणं अतिशय महत्वाचं आहे आणि निदान झाल्यानंतर त्याच्यावरती व्यवस्थित औषधोपचार करणं महत्वाचं आहे. म्हणजे व्यायामाचे प्रकार नंतर येतील, आधी स्वतःचा जीव वाचवणं महत्वाचं आहे. आणि ते रुमॅटॉलॉजिस्टने केल्यानंतर जेव्हा पेशंट सेटल होतो, जेव्हा त्याची तीव्रता कमी होते आणि तो व्यवस्थित म्हणजे
दैनंदिन जीवन व्यवस्थित करू शकतो, तेव्हा त्याच्याकडे भौतिक उपचाराकडे व्यायामाचे प्रकारासाठी तो येऊ शकतो. तोपर्यंत मला वाटतं की मुख्य काम जे आहे ते रुमॅटॉलॉजिस्टचं, म्हणजे औषधोपचार घेऊन त्याचा दाह कमी करणं आणि मग त्यानंतर आपले व्यायाम करून ते कंट्रोलमध्ये आणणं हे खूप महत्वाचं आहे. एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. संजय पावसकर आपल्याशी बोलतायत बोरिवलीहून. नमस्कार सर. मी पावसकर बोलतोय बोरिवलीहून. अच्छा, माझा प्रश्न असा आहे, माझ्या मिसेसचं वय आहे 42 आणि तिचा उजव्या हाताला फ्रोझन हँड झालाय आणि एक्सरे वगैरे काढला होता तिचं आणि फिजिओथेरपी पण चालू आहे तिची. एक्सरे काढला पण त्यात काही असं दाखवलं नाही की काय त्रास आहे वगैरे, पण फिजिओथेरपी तिचं ट्रीटमेंट चालू आहे. पण तो हात त्यांना वरती होत नाही तिचं, म्हणजे मागे करायला गेलं तर मागे पण होत नाही. तर काय करायला लागेल? त्यांच्या पत्नीचं वय 42 आहे आणि गेल्या 1.5 महिन्यापासून त्यांच्या हाताला त्रास होतोय. म्हणजे एक्सरे वगैरे काढल्यानंतर तसं काही जाणवलेलं नाहीये, पण मग नेमकं हा कोणत्या प्रकारचा संधिवात असू शकतो किंवा संधिवात मुळात असू शकतो का? आता तुम्ही पत्नीचं वय सांगितलं आहे 42. 2 कारण असू शकतात की त्यांना डायबिटीस आहे की नाही, कारण त्याच्यामुळे खांद्यामध्ये दुखणं होऊ शकतं, किंवा कदाचित त्यांची पाळी जात असेल किंवा जाण्याच्या मार्गावरती असेल, तेव्हाही युजली काय होतं की शरीरातलं कॅल्शियम कमी होऊन जातं. आणि व्हिटॅमिन डी जे नॉर्मली आपण सूर्यप्रकाश फार टेकन फॉर ग्रँटेड घेतो आपण की आणि स्वतःला पूर्ण कव्हर करून टाकतो की आपली काजळी काळी झाली नाही पाहिजे, पण अशा वेळेला होतं काय की ह्या मेनोपॉज सिम्पटम्समुळे किंवा डायबिटीसमुळे तुमच्या शरीरातले जे कॅप्सूल्स असतात, म्हणजे जॉईंटचे जे कॅप्सूल्स असतात त्याच्यामध्ये दाह निर्माण होऊ शकतो आणि हा संधिवात आमवाताचा नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि फिजिओथेरपी हा एक त्याच्यावरती उपाय आहे, कारण वेदनाशामक गोळ्या फक्त तुमचं दुखणं कमी करू शकतील, पण व्यायाम आणि बरोबर गायडन्सच्या अंडर व्यायाम करणं हा अतिशय महत्वाचा आहे. आणि त्याची साधारण एक फेज असते की ते 3 ते 4 महिने ते दुखणं राहतं. व्यायाम करता करता जेवढा सांधा सैल होईल तेवढं त्याच्या व्यायामाची स्वरूपाची तीव्रता आम्ही वाढवत नेतो आणि कदाचित 6 महिन्यामध्ये पूर्ण दुखणं कमी होऊ शकतं. पण त्याच्याबरोबर वेदनाशामक गोळ्या आणि व्यायाम हे अतिशय, या दोघांचा सांगड घालणं अतिशय महत्वाची आहे. एक मुद्दा जरा ऍड करावा असं वाटतो मला याच्यामध्ये. तुमच्या मिसेसना डायबिटीस आहे की नाही हे तपासून घ्या, आणि जर का तुमच्या मिसेसना डायबिटीस नसेल तर तुमच्या मिसेसचा ESR आणि बाकीच्या दाहक संधिवाताच्या टेस्ट जरूर करा, कारण 42व्या वर्षी जर डायबिटीस नसेल तर फ्रोझन शोल्डर केवळ असेलच असं नाही, कारण जेव्हा फक्त खांदा दुखतो किंवा फक्त गुडघा दुखतो तेव्हा कधी कधी पेशंटला गुडघा दुखतो म्हणजे झीजवाला वाद किंवा खांदा दुखतो म्हणजे फ्रोझन शोल्डर असं सांगितलं जातं. पण सहसा डायबिटिक पेशंट जर नसेल तर फ्रोझन शोल्डर होत नाही, त्यामुळे टेस्ट करून घेणं महत्त्वाचं आहे. ते कुठल्याही संधिवाताचं निदान झाल्याशिवाय त्याची ट्रीटमेंट करत राहणं हेच योग्य नाही आहे. आणि सर्व प्रकारच्या संधिवातामध्ये सुरुवातीला एक्सरे हे नॉर्मलच असतात, त्यामुळे सर्व संधिवाताच्या पेशंटमध्ये ESR करणं आणि CRP करणं ह्या टेस्ट फार महाग नाही आहेत. त्या जर वाढलेल्या असल्या तर दाहक संधिवात आहे का हे तपासणं महत्त्वाचं आहे. आणि सर्व संधिवाताच्या पेशंटमध्ये लघवीचं तपास करणं, ज्याच्यासाठी जास्त किंमत मोजावी लागत नाही, अतिशय महत्त्वाचं आहे. कारण फक्त ज्या संधिवातामध्ये सिस्टमिक इन्व्हॉल्वमेंट असते तेव्हाच लघवीमध्ये ॲबनॉर्मॅलिटी येते. रुमेटॉइड आर्थरायटिस, गाऊट, ऑस्टिओआर्थरायटिस सारख्या संधिवातामध्ये लघवी नॉर्मल असते, पण लघवीमध्ये जर का काही ॲबनॉर्मॅलिटी आली तर त्या पेशंटला लुपस किंवा वॅस्क्युलायटिस सारखे गंभीर स्वरूपाचे आजार नाही आहेत ना, हे अतिशय स्वस्तामध्ये तुम्हाला कळू शकतं. त्यामुळे सर्व संधिवाताच्या पेशंटमध्ये कृपया ESR, CRP आणि लघवीची टेस्ट करा. सिलेक्टेड पेशंटमध्ये RA, अँटी-CCP किंवा NA टेस्ट कराव्यात, हे प्लीज समजून घ्या. आणि निदान झाल्याशिवाय उगीचच केवळ वेदनाशामक गोळ्या इनडेफिनेटली घेऊ नका. म्हणजे योग्य त्या रुमॅटॉलॉजिस्टचा सल्ला घेणं केव्हाही चांगलं. आणि मग त्यानंतर जे औषधोपचार होतील, जसं मॅडम म्हणालात तसं की व्यायाम आणि मग औषधोपचार असे आपण योग्य तो मेळ किंवा सांगड घालू शकतो. फोन आलेला आहे तो आपण घेऊया. योगिता आपल्याशी बोलतायत. नमस्कार मॅडम. हॅलो. नमस्कार. हॅलो. हा हॅलो बोला. हा, मी पाचते बोलते, योगिता पाचते, पुण्याहून. मला एक गेली 4 वर्ष झाली आंबवात आहे आणि माझं वय आता आहे 30 वर्ष. बरं, सलग प्रश्न विचारा आपण. माझी सकाळी उठल्यावरती पायाचे आणि हाताचे बोट खूप सुजतात आणि गुडघे दुखतात खूप. तर बरोबर, तर तुम्हाला
डिस्क्राईब याच्यावरती काही करतात ना, उपाय करू मी? बरोबर, तुम्ही जे काही लक्षणं सांगतायत ती रुमॅटॉइड आर्थरायटिस सारखी लक्षणं आहेत. तेव्हा तुम्हाला तुमचं एकदा निदान कन्फर्म करून तुम्ही रुमॅटॉलॉजिस्टला दाखवा आणि तुमच्या संधिवाताचं निदान करून घ्या आणि त्याप्रमाणे तुम्हाला डिझीज मॉडिफाईंग अँटी रुमॅटिक ड्रग्स, ज्याची मगाशी आपण लिस्ट मी तुम्हाला दाखवली, ती लागतील असं वाटतं. मी एक मुद्दा इथे ऍड करू इच्छिते की औषधं तर चालू असतीलच तुमची, ह्याच्यामध्ये काही वाद नाहीये, पण त्याच्याबरोबर कारण तुमचं वय अतिशय लहान आहे, तुम्ही म्हणालात की 30 वर्षाचे आहात, त्याच्यामुळे तुमच्या शारीरिक हालचाली अतिशय महत्वाच्या आहेत. तुम्हाला सकाळचे सांधे फार दुखतात, तेव्हा जर तीव्र टप्पा असेल, म्हणजे जर स्लाइडमध्ये दाखवल्याप्रमाणे जेव्हा तीव्र दुखणं असेल तेव्हा फक्त हालचालीचे व्यायाम करा, म्हणजे जेणेकरून तुमचं शरीर जरा हालचाल करत राहील. ताण देणारी कामं जरा टाळली पाहिजेत आणि शक्य होत असेल तर गरम शेक घेणं टाळणं जास्त महत्त्वाचं आहे. कारण जर समजा सांध्यानं काही सूज असेल तर तेव्हा गरम शेक देऊन तो जास्त वाढण्याची शक्यता आहे. आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर स्प्लिंट्स वापरल्यात, म्हणजे काही संधी, त्यांना संधिना म्हणतात, म्हणजे तुमच्या जॉईंट्सचा ते सपोर्ट करू शकतात. आणि जे एनर्जी कॉन्झर्वेशन टेक्निक्स आम्ही फिजिओथेरपिस्ट सांगतो त्यात तुम्ही त्याचा वापर करणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अचानक स्नायूंना खूप ताण देऊ नका, जास्त वजन उचलू नका किंवा जास्त अंतर चालायचं टाळा, हे मी तुम्हाला सांगू इच्छिते. आणि जसं तुमचा हा तीव्रतेचा टप्पा कमी होईल तेव्हा जास्त करून जरा चालण्यावरती किंवा पोहण्यावरती भर द्या. आणि नंतर हळूहळू जे हा स्प्लिंट्सचा जो म्हणजे संधिना ज्या आहेत त्याचा वापर कमी करा आणि व्यायामाचं प्रमाण वाढवा. नुसतं झोपून राहून दुखणं कमी होणार नाहीये, तर हळूहळू तुमच्या सगळ्या सांध्यांना व्यायामाची सवय लावा आणि ती भौतिकोपचार तज्ञांच्या गायडन्सखाली करा. अरे वा, जसं म्हणालात की संधिवात हा खूप गंभीर स्वरूपात धारण करू शकतो समजा जर आपण योग्य त्याचा सल्ला किंवा योग्य औषधोपचार नाही घेतले तर, आणि तुम्ही त्या पद्धतीने अगदी तीव्र स्वरूपापर्यंत कशा आपण व्यायाम केले पाहिजे किंवा कशा हालचाली केल्या पाहिजे हे सांगितलं. एकंदरीतच पेशंट्सने आणि पेशंट्सच्या नातेवाईकांनी या आजाराकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा ठेवला पाहिजे, दोघींची मतं जाणून घ्यायला आवडतील. पेशंट बहुतेक हे जे वात आहेत ना ते क्रॉनिक स्वरूपाचे आहेत, म्हणजे अनेक वर्षानुवर्ष पेशंटला त्याच्याशी झगडावं लागतं आणि त्यामुळे घरच्या कुटुंबातल्या इतर सगळ्या मेंबर्सचं त्यांना सहकार्य लाभणं अतिशय महत्त्वाचं आहे. पेशंटने आजाराचं स्वरूप समजून घेतलं पाहिजे. पेशंटचा नवरा किंवा बायको, सासूबाई म्हणा, या सगळ्यांनी आजाराचं स्वरूप समजून घेऊन पेशंटशी एका कॉपरेशनने जर का राहिलं आणि ट्रीटमेंटवरती खर्च होतो, ही अशी आजारीच बायको किंवा सून आम्हाला मिळाली असं एक अकस मनामध्ये न ठेवता त्यांची ट्रीटमेंट जर नीट केली तर पेशंट खूप धीराने घेतात. कारण या अनेक पेशंट्स ना स्वतःला वाटत असतं की आपल्या आजारपणामुळे घरात खर्च होतो, त्यामुळे त्या मनाने थोड्या कमकुवत झालेल्या असतात. तर त्यांना धीर देणं, त्यांना थोडी कामामध्ये मदत करणं, सकाळी जर का त्यांना स्टिफनेस असेल तर तेव्हा इतरांनी थोडी कामामध्ये मदत करणं आणि त्यांच्या औषधावरती खर्च होतो म्हणून कुरकुर करणं आणि औषधं घेण्यापासून त्यांना परावृत्त करणं हे बरोबर नाही. आजार जर व्यवस्थित कंट्रोलमध्ये असेल तर पेशंट ऑलमोस्ट 90% नॉर्मल माणसासारखं काम करू शकतो. जसं मॅडम तुम्ही सुद्धा म्हणालात की वेदनेचा आदर करणं फार गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून औषधोपचार घेणं आणि मग नियंत्रणात आणल्यानंतर भौतिक उपचार करणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही दोघंही इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सखी सह्याद्री परिवारातर्फे अतिशय मनापासून धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.